नमस्कार मित्रांनो, माझं नाव सूरज आगळे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर आजचा प्रवास आम्ही खूप लवकर सकाळी स्टार्ट केला आहे। मी जातो आहे त्र्यंबकेश्वरला, त्र्यंबकेश्वर म्हणजे नाशिक। तर आम्ही आज सकाळी 3 वाजता उठलो आणि 3:58ची पहिली ट्रेन पकडली मालाडोरा। तिकडून आता डायरेक्टली आम्ही आलो आहे दादरला आणि दादरवरून डायरेक्ट आम्ही CSTला जाणार आहोत। आणि CSTवरून एक म्हणजे एक्सप्रेस ट्रेन आहे तपोवन एक्सप्रेस। तर ती मला वाटतं कितीची ट्रेन आहे ती तपोवन एक्सप्रेस? कितीची आहे तपोवन एक्सप्रेस? 5:25ची तर नाही, सॉरी 5:30ची तपोवन एक्सप्रेस आहे। मग तिथून डायरेक्ट नाशिक रोड तशी आमची जर्नी आहे। तर बघूया किती वाजता पोचतो वगैरे। आता सध्या तरी आम्ही दादरला आहोत आणि म्हणजे खूप धावपळ झाली, कारण आमच्यामधला एक माणूस होता, तो हा माणूस होता जो की त्याला कॉल करून पण तो उठला नाही आणि बाकी फोन उचलला नाही, सरी बोलतो की फोन उचलला आता त्याने आपल्याला छान अशी ऍक्टिंग करून दाखवली। ही सगळी पब्लिक आहे। आम्ही काय बोलायचं, लेट उठल्यानंतर आम्ही विचार केला की याला सोडूनच येतो, राहते त्याला। तर आम्ही त्याला आम्ही बोललो नव्हतो, डायरेक्ट नाशिकला टोटली। आणि अजून एक माणूस ऍड केला आहे आम्ही, मिस्टर जयेश। कसं वाटतंय ट्रिपला जाताना? पहिल्यांदा ट्रेनने जातो नाशिकला, ते पण त्र्यंबकेश्वर। आणि किती वेळा गेलाय त्र्यंबकेश्वरला? 6-7 वेळा जाऊन आलोय। याच वर्षी तर 2-3 वेळा गेलाय आणि आता परत 3ऱ्या-4थ्यांदा आमच्याबरोबर येतोय। त्याला बोललो ट्रेनने एक्सपिरियन्स कर, ज्याच्या वेळी तो बाय रोडच गेला। बघूया आता, अजून ट्रेन काय आली नाही। 4:53ची आता मला या दादरवरून ट्रेन आहे CSTसाठी आणि ती मला वाटतं जवळपास पोहोचेल, वाटतं 5:20पर्यंत पोहोचेल। आणि ट्रेन आलेली आहे आमची आता CSTला जाण्यासाठी। तर आत्ता जस्ट आम्ही CSTला पोचलो आहे, CSMTला, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला। आणि जसं की आम्हाला तपोवन एक्सप्रेस पकडायची होती, ही तपोवन एक्सप्रेस आहे, तर आम्हाला मिळालं आहे आणि सगळ्यांना बसायला सुद्धा जागा मिळाली आहे। त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही। बरं झालं आम्ही CSTला, कारण जर CSTला जर आम्ही आलो नसतो तर मला वाटतं बसायला आम्हाला जागा नसती मिळाली। पहिला आम्ही दादरला येणार होतो, पण दादरला ऑलमोस्ट मला वाटतं फुल होतं। ते CSTला आल्यामुळे पूर्ण ट्रेन खाली गेली ना। आणि आमच्या या समोरच वंदे भारत ट्रेन, वंदे भारत सरकारने एकदम हाय क्लास ट्रेन बनवली, जबरदस्त बनवली। राहिलं असतं ना। आमची जी तपोवन एक्सप्रेस आहे ती 5:30ला इथून सुटणार आहे आणि मला वाटतं 5:55 किंवा 5:50पर्यंत ती दादरला पोहोचते। तिकडून पण डायरेक्ट 4-5 स्टेशनच आहेत आणि नाशिक रोडला जवळपास ही 8:50 का 9 वाजता पोहोचणार आहे। तिकडून आम्ही पटापट मग कॅब वगैरे बघू आणि त्याच्यानुसार आम्ही पुढचा प्रवास करू। तर आत्ताच जस्ट CSTवरून म्हणजे ट्रेन सुटले, तपोवन एक्सप्रेस एकदम एक्झॅक्ट टाईमवरती सुटले 5:30 वाजता। आणि आता डायरेक्ट दादरला जाईल ना। 4-5 स्टेशन आहेत ना, 5वं का 6वं स्टेशन आहे ना, 5वं का 6वं स्टेशन नाशिक पुढे। तर मित्रांनो, आम्ही आता इकडे नाशिक रोडला पोचलो आहे। मला वाटतं आम्ही इकडे जवळपास 10 वाजता पोचलो असेल नाशिक रोड स्टेशनला। सकाळी आम्ही 5:30ला निघालो होतो CSTवरून, 10 वाजता आम्ही नाशिक रोडला पोचलो आणि
इकडून आम्ही बसने आलो. तिथे कॅब म्हणजे अशा प्रायव्हेट टॅक्सी वगैरे पण होत्या. तर टॅक्सीमध्ये 1200 मागवते पर पर्सन, 150 मागतात तिकडे. आणि म्हणजे कमी करायला पण रेडी होता, म्हणजे 1000मध्ये 8 जणांना घेऊन यायला रेडी होता. पण नंतर बस पण आली, मग तेवढ्यात आम्हाला बसने आलो आम्ही. आणि बसची तिकीट इकडे 70 रुपीज आहे, म्हणजे नाशिक रोड स्टेशनपासून त्र्यंबकेश्वर मंदिरापर्यंत. तर आम्ही आता नाश्ता वगैरे सर्व झाला आमचा. आता आम्ही मंदिराच्या दिशेने जातो. मंदिर किती लांब आहे इथून सांग? 10 मिनिटं वॉकेबल डिस्टन्स. 10 मिनिटं वॉकेबल डिस्टन्स. समोर मंदिर दिसते. तर आम्ही आता मंदिराच्या दिशेने जातोय. त्र्यंबकेश्वर नगरपालिका हा मंदिराच्या दिशेने जाणारा रस्ता आहे. समोरच जर तुम्हाला मंदिर दिसत असेल, समोरच मंदिर आहे. आता मंदिराच्या लाईनमध्ये प्रवेश केला आहे. आता इथून आम्ही दुसऱ्या लाईनमध्ये जातात तिकडे, कारण VIP पासवाले एक लाईन होती आणि इकडे एक नॉर्मल लाईन आहे. तर आता लाईनमध्ये आम्ही आलो आहे आणि इथे खूप मोठी रांग आहे. जास्त मला वाटतं आज संडे आहे, त्याच्यामुळे जास्त गर्दी आहे. एकटाच मंदिर बंद आहे बोलतो ना? हा, एकटाच बंद आहे. अभिषेक चालू आहे म्हणून. आता रांगेमध्ये आम्ही आलो आहे आणि आता एकटाच मला वाटतं मंदिर बंद आहे, कारण अभिषेक चालू आहे म्हणून. परत जयेश सांगत होता की म्हणजे परत मध्ये एकटाच बंद राहतात. तर आता सध्या तरी म्हणजे रांग पटापट पुढे सरकते. मंदिराच्या बॅक साईडला आता आलोय. श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट. आणि इथून तुम्ही असं बघू शकता. तर याच्या आतमध्ये पण एक लाईन आहे आणि इकडे बाहेर पण बघू शकता की किती मोठी लाईन आहे. इकडे सुद्धा लाईन लागली. आज संडेमुळे खूपच जास्त गर्दी आहे. तर आता मंदिराच्या आतल्या भागामध्ये आम्ही आलो आहे. आता तुम्ही आता ही बघा केवढी गर्दी आहे. एवढ्या सर्व लाईन रांगामध्ये फिरून आम्हाला नंतर बाहेर आहे. कमीत कमी 8 ते 9 तास लागणार आहे लाईनीमध्ये. बघूया आता किती वेळ लागतोय. आता आतमध्ये तरी आलो आहे आणि असा परत राऊंड मारून परत इकडे जाईल. पूर्ण लाईन. आम्ही थोडं रांगेमध्ये जाऊ. आम्हाला रांगेमध्ये उभे राहून जवळपास 1 तास होत आला. म्हणजे 12:30 वाजता आम्ही रांगेमध्ये उभे राहिलो होतो आणि आता जवळपास 1:30 वाजत आलो. अजून एवढी सारखं लाईन. काय बोलायचं आहे? किती तास लागते? दमलेलं आहे. झोप त्याच्या डोळ्यावरती आलेली आहे. किती तास? 3 तास. त्याला 3 तास वाटतात. अजून एक आहे त्याला 9 तास वाटतात.
5 तास पूर्ण झालेत लाईनमध्ये उभे राहून. यांची दशा बघू शकता आता तुम्ही कशी झाली आहे. मिस्टर सूरज आगरे उभा राहायची ताकद नाही राहिली याला. हे आमच्या वहिने. सागर काय बोलू शकतो? एकदम मस्त. अजून 5 तास उभं राहू शकतो. अजून 5 तास कॅपॅसिटी आहे. तुझं निखिल भाई तो इथलाच आहे, त्याचं काही टेन्शन नाही. गुड्डू गेला. हा लुडकलाय. सध्या कॅपॅसिटी याची संपलेली आहे. तर याला वेफर्स वगैरे बिस्किट वगैरे खाऊन जरा एनर्जी दिली आम्ही. लोक आले त्याला. किरण इकडे बघ कसा वाटतंय 5 तास उभे राहून. अरे 8 तास काम करतो. बोल कसं वाटतंय 5 तास उभे राहून. आता आम्ही मंदिरामध्ये थोड्याच वेळात आतमध्ये प्रवेश करू. जवळ आलोय. किती वेळ लागेल? मॅक्सिमम अर्धा तास लागेल. जास्त असं अर्धा तास मंदिरात पोचायला. ओके. आणि तिथे अजून किती लागेल? इकडे अजून मंदिरात पोचायचं पहिला आपण नंदीचे दर्शन करू. नंदी महाराजचे दर्शन करून मग गणपतीचे दर्शन करू. आणि गणपतीचे दर्शन करून मग आपण देवळात पोचू. मग तिकडे पिंडचे दर्शन होणार. पिंडच्या आधी आपल्याला किती टाइम लागेल? 1 तास जाईल आपला. तरी दर्शन वगैरे करून 1 तास पाऊण तास. मी हे मंदिराचं मेन महाद्वार आहे. आम्ही आता प्रवेश करतोय मंदिरात. हार्दिक स्वागत. खालची बघा. चेकिंग आहे का इथे? हर हर महादेव बोलतोय का? हर हर महादेव.
तर आता जस्ट 5-5.5 तास लाईनमध्ये आणि रांगेमध्ये उभे राहून आमचं आता दर्शन आत्ता जस्ट झालं आणि आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आणि हे माझ्या मागे मंदिर आहे. फायनली आम्हाला वाटलं की खूप 7-8 तास जातील पण फायनली आता झालं एकदाचं दर्शन.